यानंतर दिवसभरात आतापर्यंत घडलेल्या महत्त्वाच्या 100 घडामोडींचा महाफास्ट आढावा आपण घेऊयात। मोदींची गॅरंटी म्हणजे गॅरंटी पूर्ण होण्याची संपूर्ण गॅरंटी। आमचं सरकार गरिबांसाठी समर्पित, मोदींचं वक्तव्य। रेनगर गृहप्रकल्पाचं भूमिपूजन आणि लोकार्पणही मोदींच्याच हस्ते, यालाच म्हणतात मोदींची गॅरंटी। देशात पुन्हा मोदी सरकारच येणार, शिंदेंकडून मोदींचं कौतुक। पंतप्रधान मोदींच्या हस्ते सोलापुरात विविध विकास कामांचं लोकार्पण। रेनगरमधील 15,000 घरांचं वाटप। अमृत योजनेतून 1,700 कोटींच्या विविध प्रकल्पांचीही पायाभरणी। हक्काच्या घरामध्ये राहायला मिळावं हे माझंही स्वप्न होतं, आज मी कामगारांचं स्वप्न पूर्ण करतोय, याचा आनंद। सोलापुरात भाषणादरम्यान पंतप्रधान मोदी भाऊक। आमच्या सरकारच्या काळात 25 कोटी लोक गरिबीतून मुक्त। पूर्वीच्या सरकारनं गरिबी हटावच्या घोषणा देऊनही गरिबी हटली नाही, मोदींचा विरोधकांवर निशाणा। 22 जानेवारीला ऐतिहासिक क्षण, घरांमध्ये रामज्योत प्रज्वलित करा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन। पंतप्रधान मोदींसमोरच नरसय्या आडम यांच्याकडून भाषणात उद्धव ठाकरेंचा चुकून उपमुख्यमंत्री म्हणून उल्लेख। नरसय्या आडम यांनी चूक दुरुस्त करत माफी मागितली। सोलापुरातील योजना मनमोहन सिंग यांच्या काळातील, पंतप्रधान मोदी खोटं बोलतात, तेही रेटून बोलतात। नाना पटोलेंची पंतप्रधान मोदींवर टीका। शिंदे फडणवीस अजितदादांच्या पाठीशी मतदार नाहीत म्हणून मोदींचे दौरे। उत्तर प्रदेशनंतर महाराष्ट्रात लोकसभेच्या सर्वाधिक जागा, जिथे राजकीय फायदा तिथेच मोदींचा दौरा, संजय राऊतांची टीका। महाराष्ट्र सुद्धा देशाचाच भाग, पंतप्रधानांनी महाराष्ट्रासाठी वेळ काढला ही अभिमानाची बाब। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचं संजय राऊतांना प्रत्युत्तर। दाऊसची गुंतवणूक नंतर आणा, आधी गुजरातमधून प्रकल्प घेऊन या, संजय राऊतांची शिंदेंच्या दाऊस दौऱ्यावर टीका। तर घोटाळ्याच्या आकड्यातून डोळे पांढरे होत नसतील तर आश्चर्य, शिंदेंच्या विरोधकांवरील टीकेला राऊतांचं प्रत्युत्तर। शेतकरी नेते रविकांत तुपकरांना न्यायालयाकडून सशर्त जामीन मंजूर, पोलिसांनी बेकायदेशीर अटक केली, रविकांत तुपकरांचा पोलीस प्रशासनावर आरोप। मलकापूरमध्ये रेल्वे रोको आंदोलन करण्यासाठी आलेल्या कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं, रविकांत तुपकरांच्या इशाऱ्यानंतर कार्यकर्त्यांकडून रेल्वे रोको आंदोलन करण्याचा प्रयत्न। एसीबीच्या कारवाईनंतर राजन साळवींच्या समर्थनार्थ रत्नागिरीत बॅनरबाजी, शूर आम्ही सरदार आम्हाला काय कुणाची भीती, बॅनरवर उल्लेख। मनोज जरांगे पाटलांच्या मुंबई प्रवासासाठी खास वॅनिटी व्हॅन, व्हॅनमध्ये एसी, सोफा, फ्रीजसह अत्याधुनिक सुविधा। बीडच्या आंदोलकांकडून जरांगे पाटलांसाठी खास व्यवस्था। प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीत यायचं असेल तर त्यांना मल्लिकार्जुन खरगेंना भेटायला काय अडचण आहे, आंबेडकरांनी राष्ट्रीय राजकारणात सक्रिय व्हायला हवं, पृथ्वीराज चव्हाणांचं मत। इंडिया आघाडीचा प्रयोग अपयशी ठरला तर काही पक्ष स्थानिक पातळीवर वेगळे गट स्थापन करतील, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते फारुख अब्दुल्लांचा दावा। खासदार सुप्रिया सुळे आज पुरंदर दौऱ्यावर, संध्याकाळी पुरंदर तालुक्यातील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसोबत सुळेंची बैठक। अयोध्येत श्रीराम मंदिरातील गर्भगृहात रामलल्लाची मूर्ती विराजमान, 22 जानेवारीला होणाऱ्या प्राणप्रतिष्ठेपूर्वी मूर्ती मंदिरात आणण्यात आली। राम मंदिराला आकर्षक फुलांची सजावट, आतापासूनच मंदिराला सजावट करण्यास सुरुवात, सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर मंदिर सजलं। अयोध्येतील तात्पुरत्या श्रीराम मंदिरात दर्शनाचा आजचा शेवटचा दिवस, दर्शनासाठी देशभरातील रामभक्तांची मोठी गर्दी। कोपरगावच्या जनार्दन स्वामी आश्रमाचे महंत रमेश गिरीजी महाराज अयोध्येकडे रवाना, तरुणांकडून बाईक रॅलीचं आयोजन। पंढरपूरमधील वारकरी संप्रदायास श्रीराम प्राणप्रतिष्ठेचं आमंत्रण, वारकरी संप्रदायाकडून श्रीराम मंदिराला पसायदान भेट म्हणून दिलं जाणार। कोल्हापूरच्या नागणवाडीत प्रभू श्रीरामाच्या जयघोषात कलश मिरवणूक यात्रा, मिरवणुकीमध्ये महिलांसह शालेय विद्यार्थिनींचा सहभाग। नाशिकच्या मालेगावात चक्क बोरावर साकारण्यात आली श्रीरामांची मूर्ती, वनवासात असताना रामाला शबरी मातेनं बोरं खाऊ घातलेली आणि त्या प्रसंगाची चित्रकार संदीप आव्हाडांकडून आठवण। अयोध्येत उत्तर प्रदेश पोलीस बँड पथकाद्वारे रामधूनचं सादरीकरण, अयोध्येत श्री रामलल्लाच्या स्वागताची जय्यत तयारी, ठिकठिकाणी रामनामाचा जयघोष। अहमदनगरच्या विशाल गणपतीची आरती करून मंदिर परिसरात भाजपकडून स्वच्छता, भाजप आमदार राम शिंदे, शहराध्यक्ष अभय आगरकर यांच्यासह पदाधिकारीही उपस्थित। नागरिकांच्या आरोग्याची जबाबदारी आता सरकारकडे, अर्थसंकल्पीय अधिवेशनात राईट टू हेल्थ कायदा आणणार, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची घोषणा। मराठा आरक्षणासाठी मुंबईतील आंदोलनाला सांगलीतून हजारो तरुण जाणार।
मराठा क्रांती मोर्चाच्या बैठकीत निर्णय. परभणीत कुणबी नोंदींसाठी पुन्हा एकदा फेरतपासणी करण्याचा निर्णय. कुणबी नोंदींची संख्या कमी आढळल्यानं विभागीय आयुक्तांचे जिल्हा प्रशासनाला निर्देश. धाराशिवमध्ये मराठा समाज आणि खुल्या प्रवर्गातील नागरिकांचं सर्वेक्षण रूपरेषा जाहीर. 20 जानेवारीपासून राज्यभरात प्रशिक्षण सुरू होणार. राज्य मागासवर्ग आयोगाचे सर्व जिल्हाधिकाऱ्यांना लेखी पत्राद्वारे सूचना. अकोल्यातील शिंदे गटाच्या सहसंपर्क प्रमुख संदीप पाटील यांचा अजित पवार गटात प्रवेश. मुंबईतील देवगिरी निवासस्थानी अजित पवारांच्या उपस्थितीत संदीप पाटील यांची राष्ट्रवादीत घरवापसी. सोलापूरच्या कुर्डुवाडी नगरपालिकेतील ठाकरे गटाच्या 6 आजी माजी नगरसेवकांचा शिंदे गटात प्रवेश. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या उपस्थितीत पक्षप्रवेश सोहळा. गोंदियामध्ये अंगणवाडी सेविकांची भव्य रॅली. शासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी. आंदोलनाविरोधात न्यायालयात याचिका दाखल केल्यानं अंगणवाडी सेविका संतप्त. वाढवण बंदराच्या जनसुनावणीमध्ये स्थानिक भूमिपुत्राचा विरोध. वाढवण बंदर रद्द करा. स्थानिकांकडून जोरदार घोषणाबाजी. पालघरच्या क्रीडा संकुलात जनसुनावणी पार पडली. हिंगोलीमध्ये हिट अँड रन कायद्याच्या विरोधात चालक संघटनेचं 5 दिवसांपासून उपोषण. कायदा रद्द करण्यासह अपघातात चालकाचा मृत्यू झाल्यास आर्थिक मदत देण्याचीही मागणी. जळगावच्या मुक्ताईनगरात उड्डाणपुलाविरोधात ग्रामस्थ आक्रमक. पूर्णाड फाटा चौकात ग्रामस्थांसह व्यापाऱ्यांचा रास्ता रोको. उड्डाणपूल रद्द करून सर्कल उभारण्याची मागणी.